आपले स्वागत। मी प्रणाली गुडसे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रकल्पाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। प्रभाग क्रमांक 19 मधील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 5 चे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रात 50,000 लोकवस्तीमध्ये 10 प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून 8 आरोग्य केंद्रे चालू करण्यात आली आहेत। त्यातील आज प्रभाग क्रमांक 19 मधून आज उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीरदादा गाडगे, खासदार संजय काका पाटील, महापौर संगीताताई खोत, प्रभाग क्रमांक 19 चे नगरसेवक विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, सविता मदने, अप्सरा वायदंडे आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर हे उपस्थित होते। विरोधी पक्ष नेते क्या उत्तम साखळकर व सर्व आमचे सदस्य, सन्माननीय सदस्य, बंधू आणि भगिनींनो, प्रथम नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राचा आपल्या सर्वांच्या साक्षीने शुभारंभ झाला असं मी घोषित करतोय। काकांनी थोडासा खुलासा केलाय, एखाद्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला जायचं आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या, प्रचंड अडचणीचं काम आहे। हॉस्पिटलला शुभेच्छा द्यायच्या म्हणजे हॉस्पिटल चांगलं चालावं, म्हणजे आम्ही सर्व आजारी पडावे। परंतु मला असं वाटतं की हे शासकीय रुग्णालय आहे, इथं फक्त सेवा देणं हे काम आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी उद्घाटन करताना वाटत होतं की खऱ्या अर्थानं गरिबांना आता इथं सेवा मिळणार आहे। म्हणजे जवळपास शहरामध्ये 10 असे 50,000 लोकवस्तीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारत आहे। मी महापालिका आयुक्त, महापौर यांचं त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो।